पण ठीक आहे, आपण एकदम ओके आहोत म्हणून आपल्याला वाटत नाही, पण थंडी बऱ्यापैकी आहे आणि मस्त वाटतं एकदम. पण असं हू असं होत नाही ना? नाही हू होत नाही. हा मजा आली. लॉक नाही, लॉक बघतोय. मजा एक. आम्ही चौघे पण जे निघालोय ना मंदिरात, हॉटेलपासून मंदिरापर्यंत आम्ही चौघे पण अनवानी पायाने होते बघा, सगळे अनवानी. आणि हे खूप चांगलं आहे की कमसे कम आम्ही हॉटेल ते मंदिर इथपर्यंत तरी आम्ही कमसे कम म्हणजे पायी प्रवास, म्हणजे विदाऊट चप्पल आम्ही प्रवास करतोय आणि त्या मंदिरापर्यंत जातोय. खूप चांगली गोष्ट आहे, कारण आम्ही बरं झालं सगळ्यांनी पण आम्ही ना चप्पल विसरलोय घरी, त्यामुळे सगळ्यांचे बूट असल्यामुळे कोणी घातले नाही, म्हणून आम्ही असं जावं लागते. आणि ते आमच्याकडनं देव करून घेतोय, कारण तो बोलत असेल याला एवढं तुम्ही लांबून येत आहे, पण माझ्या पायाकडे तरी एक 5 मिनटं तरी चालत या असे. आणि खूप मस्त वातावरण आहे. आणि बरं झालं आम्ही लवकर उठलो, नाही तर लेट उठलो असतो ना तर आम्हाला खूप गर्दी भेटली असती. भाऊ काय बोलताय? 200 रुपये पास काढून मग जावं लागलं असतं आपल्याला. हां आणि खूप चांगलं आहे, एवढी कडाक्याची पण थंडी नाही आहे. नाही तर एवढी जास्त एकदम कडक थंडी असली ना तर उठलो पण नसतो आपण एवढ्या सकाळीच, हालत खराब झाली असते अजून. तरी हा 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 करतायत, हा 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 करतायत. आता डायरेक्ट भाई चहा डायरेक्ट आता दर्शन घेऊन आल्यानंतर. मित्रांनो 800 मीटर होतं, पण मस्त वाटतं चालत यायला. आमची थंडी पण पळून गेली अशा अनवाणी पायामुळे. आणि आम्ही मंदिराच्या इथे म्हणजे बऱ्यापैकी पोचलो. आता आतमध्ये आलो आहे. इथून मला वाटतं थोड्या अंतरावर मंदिर आहे. आता बघू आपल्याला कितपत गर्दी भेटते. 100% गर्दी तर भेटणार, कारण लोक 4-4:30 वाजल्यापासून लाईन लावतात. आम्ही 3 जण तर पुढे आलो, आमचे 2 मेंबर मागे आहेत, अजून हळूहळू चालले आहेत. काय करायची, फुलं घ्यायची काय? फुलं घेऊन जायला देतात आतमध्ये. यास इथून आहे मंदिरामध्ये, काय माहिती ना, तर सांगतात इथून, म्हणजे इथूनच असेल, इथूनच आहे. ही लाईन आहे, ही लाईन आहे, ते मला आपल्याला तिकडे जावं लागेल, तिकडून इथून हा इथे यावं लागेल आपल्याला. म्हणजे किती लवकर आलेत बघा लोक. हा थांबा, इथे यांच्या मागे या. चला चला, एक एक या आपले सगळे. डीजे कुठे आहे? डीजेला घेऊया आपण मध्ये. ठीक आहे, डीजेला घेऊ मध्ये. धनंजय थांब, तिथेच थांब. आम्ही बऱ्यापैकी चालत आलो पुढे आणि बऱ्यापैकी आतमध्ये आलो, पण पुढे आल्यानंतर थोडी इकडे आता स्टॉप झाली लाईन. आणि आपली पब्लिक सगळी आता बसले, आपली पण पब्लिक बसले. 1 नंबर निखिल भाऊ, 2 नंबर रोहित भाऊ, 3 नंबर मंदार भाऊ आणि इकडे डीजे भाऊ. पण मी अजून उभा आहे, मी वाट बघते कधी एकदा लाईन हलते. आणि लाईन एकदा स्टॉप झाली ना की तिथेच थांबते. पण आत्ता आतमध्ये आल्यानंतर तो विचार नाही करायचा, आता दर्शन घेऊनच निघायचं. पण आम्ही कुठला VIP पास घेऊन, स्पेशल पास घेऊन आतमध्ये नाही आलो, नॉर्मल लाईनमधून आतमध्ये आलो. म्हटलं 1 तास लागेल, 2 तास लागेल, आपल्याकडे पूर्ण दिवस आहे, म्हटलं आरामात जायचं. 1 तास झाला का आपल्याला? 5:45 लाईनमध्ये आलो आपण ना. आणि आता वाजले किती? हां 6:45 वाजले. 6:45 म्हणजे आम्हाला वाटतं आतमध्ये जाईपर्यंत आपल्याला किती वाजतील? म्हणजे अजून 1 तास पकडूया ना. नाही 1 तास कमीत कमी 1 तास पाहिजे. 8-8:30 पर्यंत बाहेर होतो, म्हणजे बरोबर 2 ते 3 तास पाहिजे नॉर्मल लाईनमध्ये. जर तुम्हाला पास नाही, पासला पण तेवढंच तास. पास इकडून नका सर, पास जरी घेतलेच ना तिकडे पण 6-7 कमी आहे, पण त्यानंतर शेवटी पास आणि जे आहे ना नॉर्मल आपले रायडर. हे भाई संपला, भाई संपला विषय. बघ एनर्जी संपली याची भाई, फुल एकदम हे आहे. म्हणजे आता गेलेला तो डोरेमॉन बनलाय पूर्ण फुल. हा मंदार ओके आहे, हा रायडर थोडासा मला डाऊन वाटतंय बघ ना. म्हणजे आपल्याला गरज आहे, झोपेची गरज आहे.
हे बघ यांना चायची आणि झोपेची गरज आहे आणि याला झोपेची गरज आहे. मला पण थोडीशी झोपेची गरज आहे. 1-2 तास झोप पाहिजे बाई. 2 तास झोप आहे कारण आता इथून वणीला जायचं आहे. वणीवरून परत मुंबई म्हणजे नाही म्हटलं अजून 200 किलोमीटर प्रवास आहे आपला. 200 ते 250. 200-250 किलोमीटर परत करायचं. त्या हिशोबाने आपल्याला म्हणून आपण इथून लवकर बाहेर पडलो. बरं होईल. बघूया देवाला. मित्रांनो 3 तासानंतर आम्ही आता हा मुख्य प्रवेशद्वार आम्ही आता जातोय आतमध्ये. नाही तर पूर्ण 3 ते जे प्रवेशद्वार होते म्हणजे पॅसेज होते ते 4 पॅसेज क्रॉस करून आम्ही इथे आलो आहे. आता ही एक लाईन चालू झाली आणि इथून आम्ही आता आतमध्ये जाणार. 3 तास म्हणजे विचार करा 3 तासामध्ये आम्ही आता आलो. अजून मंदिर आतमध्ये गाभाऱ्यामध्ये पण नाही गेलो. खूप गर्दी होती. आमची जी दुसरी मंडळी आलेली ती ॲक्च्युली लाईनमध्ये होती पण त्यांना समजले की गर्दी खूप आहे आणि लहान मुलं पण होती आणि लेडीज पण होते त्यामुळे ते रिटर्न जाऊन VIP पास काढला ऑनलाईन. पण आमच्या तेव्हा लक्षात नाही आलं. क्लिक नाही झालं आम्हाला तेवढं. नाहीतर आम्ही पण पास काढून गेलो असतो ना तर आम्ही एवढ्यात आपण बाहेर गेलो असतो. पास काढून जायचं हेच कारण होतं की आम्हाला परत जायचं आहे वणीला म्हणजे पॉसिबल झालं तर. म्हणून आमचं ते प्लॅन होतं. पण आता बघू आपले रायडर जर झोपले तर 2 तास झोपणार अजून आणि झोपल्यानंतर कधी उठतील त्याच्यावर पुढचा प्लॅन आहे. जर लवकर उठले तर आम्ही वणीला जाणार नाहीतर मग बॅक टू मुंबई. चला दर्शन घेऊ आणि जाऊ. हर हर पूजा चालू आहे. सगळ्यांना पूजा चालू आहे. तेच बोलतोय धनंजयला मी शोधत होतो. हां हां ए प्रसाद मंदार प्रसाद घेऊया चल. झोपणार असाल तर 1 तास झोपा. 1-2 तास कारण आता वाजले 9:30 पावणे 10 वाजले ना रोहित. 9:30 वाजले. मग झोपताय झोपा नाही तर मग निघा. काय बोलताय बघा कशा म्हणजे तुमच्या झोपेवरती आहे. मला तर नाही मी तर ओके आहे. पण आम्ही बऱ्यापैकी दर्शन झालं. 3 तास आम्हाला लागले पण आम्ही मस्त दर्शन झालं. भारी वाटलं. आता आम्ही बाहेर आलो आहे. आता इथे प्रसाद घेतो. हॉटेलला जातो आणि हॉटेलला ठरवतो जाऊन काय करायचं निघायचं की थांबायचं म्हणजे झोपायचं ते. पण आता झोप तर म्हणजे उडाली झोप. मगाशी ती तिकडे लाईनमध्ये उभं होतं ना तेव्हा मला वाटत होती झोप येत होती. पण आता ती झोप आपली उडाली. आता मस्त गरमागरम चहा पिऊया पहिली आणि नंतर प्रसाद घेऊया. नाही भेटतो ना काय. हां तेच बोलते. तो अनिल होता मला. अनिल एक माहिती अनिल होता माहिती आहे. अनिल डोंबोलीचा तो आम्हाला म्हणजे मैत्री काय असते मैत्री मी त्याच्याकडनं शिकायचं. आम्हाला काय सांगितलं अरे लाईन 15 मिनिटाची असते काय टेन्शन जावा. आम्ही आपले गेलो धावतोय 15 मिनिटात 3 तास. आणि हा माणूस पास काढून जाऊन इथे येऊन आराम करून मला फिरून पण नाश्ता विषय पण केलाय. आम्ही इथेच करणार का ऑनलाईन कसं काढलं चांगला पोहे 1 नंबर.
5 प्लेट घेतल्या. किती बिल झालं असेल? ओळखले कोण? खाली गाडी बघितली. थंडी. अरे काय म्हणताय? आम्ही मागून जाऊन आलो. माझं म्हणजे आता सांगितलं असतं नवरा तुमचा नाही. दर्शन घ्यायला. आम्ही ह्याच्या नादात आम्ही गेलो, नाही तर आम्ही पासच काढणार होतो. मी बोललो नाही, अन्या बोलला 15-20 मिनिटं. विचार, हाच बोलला मला. अन्या बोलला 15-20 मिनिटं लागेल. म्हटलं ठीक आहे जाऊ 15-20 मिनिटं. तर 15-20 मिनिटं म्हणता बाई पाय गळ्यात आले आमच्या. आम्हाला तेवढं क्लिक नाही झालं रे. मंदिरातून आलो, सगळी आवरावर झाली. रायडर थकले थोडे, पण आता विलाज नाही, कारण झोपलो आपण तर परत घरी जायला लेट होणार मुंबईला. कारण परत 3 तासाचा प्रवास आहे. प्लस वणीला जायचं आहे, फायनल झालं आहे. कारण वणी इथून बरोबर 90 ते 100 किलोमीटर आहे. परत वणीमध्ये काय परिस्थिती आहे, म्हणजे दर्शनासाठी लाईन असते नसते. जर लाईन असेल तर आम्ही पास घेऊनच आतमध्ये जाणार. आणि प्लस आम्ही त्या रोपवेने जाणार, कारण चालत आपल्याला जमणार नाही, कारण आपल्याकडे बूट आहेत, नॉर्मल शूज नाही आहेत कोणाकडे. तर आम्ही ते रोपवेने जाणार. पण आता एवढ्या इथे आलोय तर म्हटलं वणीला जाऊ. चला टाटा बाय 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 बाय. वणीला आला असतं भेट, एकत्र जेवू. पहिला मठात जातो आम्ही. हा काय एकत्र जेवू आपण. विशंक प्लीज बघा वणीला. हा काय हा नाश्ता येतोय आम्ही. येतोय ताई. हा येतोय. अच्छा इकडे आणला. ठीक आहे चालेल घ्या. थँक्यू. इथे ठेवून द्या. इथे ठेवा ना. ती लाईट लावा ना लाईट. अरे हे त्यांना सांग उपमा. मावशी त्यांना सांग 5 पोहे 2 उपमा सांगितलेले आणि 5 पोहे 2 उपमा. हा त्यांचे आहेत ते. तर आता तयारी झालेली आहे, आवरावर झालेली आहे. आणि आमची ही रूम होती हॉटेलची. ही रूम होती आणि मस्त छान होती. 5 लोकांसाठी एकदम बेस्ट आहे. क्लीन आहे आणि वॉशरूम टॉयलेट पण मस्त होते. आता सगळ्यात मोठा किस्सा असा झाला आहे आमचा. हा एक जो रायडर आहे तो बिचारा ॲक्च्युली थकला आहे, कारण बाकी तर सगळे ओके आहेत. मंदार ओके आहे. DJ भाऊ थोडंसं आळस करत होते पण आता फ्रेश झाले. निखिल भाऊ तर ओके आहेत. पण हा आमचा थोडासा बिचारा थकला, त्याच्यामुळे आम्हाला माहीत पण नाही झोपला आहे. आम्ही सगळे आवरावर करतोय आणि हा बाबू झोपला आहे. तर आता ह्याला उठवायचं आहे काय करून, कारण आपल्याला परत हा जर झोपला तर परत लेट होईल. हा बाबा हाय म्हणजे पोटातल्या पोटात जागा आहे. तो फक्त तो एक ट्राय करतोय की बाबा माझ्याबरोबर हे पण झोपले तर बरं होईल. चला आता आपण मस्तपैकी नाश्ता करूया आणि निघू, कारण सगळं झालेलं आहे. कपडे बिपडे चेक करा. इंटरकॉम सगळ्यांनी चार्ज आहे का बघा. मोबाईल चार्ज करा, कारण परत आपल्याला थांबायचं नाही कुठे चार्ज करायला. तर मित्रांनो अशा प्रकारे ही रूम होती आणि हे हॉटेल आहे. म्हणजे एका फ्लोअरवर 1 2 3 4 रूम होते. बघ आमची काही मंडळी इथे होती आणि आम्ही ह्या रूममध्ये होतो. छान आहे आणि आपल्या पहिल्या माळ्यावरतीच होती. आता खाली जाऊन आम्ही नाश्ता करणार नाही, सॉरी नाश्ता घेऊन येत आहेत ते, त्यामुळे आम्ही इथेच नाश्ता करून आम्ही निघणार आहोत थेट वणीला. बाहेर घेऊया पहिले बाईक. काय करूया म्हणजे गाडी तिकडून आली तर बरं आहे. नको नाही तर मी ठीक आहे, मी माझी पुढे घेतो. सो मित्रांनो हे आमचं हॉटेल होतं. ह्या हॉटेलमध्ये आम्ही राहिला होतो काल रात्री. सुंदर हॉटेल आहे, निर्मल पॅलेस म्हणून. मंदिरापासून बरोबर 800 मीटरवर आहे. म्हणजे इथून तुम्हाला मंदिराला जायचं असेल 800 मीटरवर मंदिर आहे. आणि इथे आम्ही पहिल्या माळ्यावरती होतो. मला वाटतं 3 मजली आहे, पण छान आहे, क्लीन आहे आणि रिजनेबल आहे. हा बघा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून येऊ शकता. बिंदास ब्रेकफास्टची सगळी सोय असते, थंड पाणी गरम पाणी दोन्ही पण. त्यामुळे आमचे रायडर खुश होते ह्या हॉटेलमध्ये. मजा आली, दर्शन पण छान झालं. आणि फायनली आम्ही निघतोय आता वणीला. 11 वाजलेत. सगळं आमचं काय लोड बॅगेज काय बांधायची गरज नाही आहे. फक्त टँकबॅगमध्ये ठेवली सगळं सामान. टँकबॅग फक्त बेल्ट बांधले, टॉपबॉक्स रॅकवर ठेवला की निघालो. त्यामुळे काय जास्त काय टाईम नाही आहे. फक्त आपले 2 यायचे आहेत बाकी. त्यांना बोललो म्हटलं रूमवर फक्त जरा नजर मारा लास्ट शेवटची, कारण घाई गडबडीत काहीतरी राहिलं तर प्रॉब्लेम होईल. फायनली निघतोय वणीला एक 5 मिनिटात. होय थांबा, लॉक करून टाकू, टेन्शन नाही मग. चलो डन. चला निघूया. हां थांब जरा, हां बाहेर घेतो पहिली. 93 किलोमीटर आहे. 2 तास दाखवत आहे, 33 मिनटं 2.5 तास पकडा. हा काय निघू. चला निघूया.
अरे हा मी कनेक्ट नाही केला आहे, थांब 1 मिनिट. लय ऊन आहे रे बाबा, लय ऊन आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्धमोप श्रवणाचा प्रवास सुखाचा असे. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. थांबा, गाडी माझी कुलन स्टार्ट आहे. होऊ दे आधी. काय राहिलं नाही ना? राहिलं नाही ना काय? टाईट करायचं. हलतोय खूप, नाहीतर परत राहिलं तर प्रॉब्लेम. तसं काय राहिलं तर काय हरकत नाही, आहेत तशी मंडळी. चलो बाय बाय नाशिककर. अरे रे हा होता, जाऊ दे चल पुढचा घेऊया. काल रात्री थंडी होती आणि आज परिस्थिती बघा काय झाली. कडक ऊन आहे, कडक. नाशिकला जेवढी थंडी तेवढं ऊन पण आहे. हालत खराब होणार आहे. शी. मित्रांनो, आम्ही फायनली आता निघालो आहे वणीला. कारण मला वाटलेलं प्लॅन कॅन्सल होतं आहे, कारण आमचा रोहित भाऊ थोडासा थकलेला. काल ॲक्च्युली त्याला झोप नाही भेटली ना, त्यामुळे तो थोडा थकलेला. तर मला म्हटलं हे आता लोक झोपले तर प्रॉब्लेम होणार. पण बरं झालं, म्हटलं मी बोललो झोपलात ना मग ते कंटाळा येणार, त्यापेक्षा आता निघू, बोलत जाऊ, मग बघू पुढे. जास्तच वाटलं तर म्हटलं थांबत जाऊ, कारण घरी तर पोचायचं आहे काही करून संध्याकाळपर्यंत. त्यामुळे म्हटलं थांबून फायदा नाही, कारण वणीला नाही म्हटलं तरी आम्हाला 2-2.5 तास लागतील. वॉलेट भाऊ, वॉलेट पडले तुमचं. काय बाबा कसे चालतात काय समजत नाही. नाशिक. दादा नाशिक सरळ ना? नाशिक सरळ ना दादा? चला त्यांना पण विचारू ना. आईच्या गावात काय रोडचं हालत बघा झाली आहे. मला वाटतं थोडासा रोड खराब आहे. ॲक्च्युली आम्हाला सकाळी ना लाईनमध्ये उभं राहिल्यामुळे आम्ही खूप थकायला झालं, कारण पाय खूप दुखायला लागले. कारण नाही म्हटलं तरी कंटिन्यू 3 तास आम्ही उभे होतो आणि त्यामुळे थोडंसं जास्त थकायला आलं. बाकी तर ओके होतं, फक्त काल थोडी झोप भेटली असते आम्हाला ना तर अजून फ्रेश वाटलं असतं आज. पण आम्ही ॲक्च्युली लेट निघालो घरातूनच, त्यामुळे आम्हाला खूप लेट झाला पोचायला. कारण काय 2-3 जणांना आपल्याला सुट्टी होती, पण आम्हाला सुट्टी नव्हती. शनिवारी ऑफ नसतो आपला, त्यामुळे कामावर म्हणजे कामावरून घरी झालो मी 7-7:30ला. उसके पैसे लेट व्हा. म्हणून तर बेस्ट आहे. असं जायचं असेल ना शनिवारी सुट्टीच मारायची आता, सगळ्यात बेस्ट. हां बघा, हा रोड एकदम बेकार आहे बघा, थोडासा त्र्यंबकेश्वरचा खूप बेकार. म्हणजे गाडीची हालत एकदम बेकार, म्हणजे खराब. ए बापू बघ की जरा इकडं. हा डोंगर भारी वाटतो ना. हा बघा मस्त, पावसात भारी वाटत असेल पावसात. अच्छा ते काय आहे तिकडे मंदिर आहे का? हे दिसतंय ते काय आहे पाण्यासारखं? अभी थोडा रोड अच्छा मिला. पेट्रोल तर भरायची काही गरज नाही आहे. नाशिकला गेल्यानंतर सागरला फोन करायचा, कारण सागर निघाला आहे वणीवरून. माईक चेंज केला. माईक तो माझा पहिल्याला थोडा आवाज करायला लागला. कालच्या व्हिडिओमध्ये बघितले मी, तर म्हटलं माईक चेंज करू. बहुत प्रॉब्लम है गोप्रो और माइक में. चलो पार्टनर जल्दी चलो भाई, कवर करने का अपन को फटाफट. आता थंड हवा आली. या रोडची कंडिशन अशी आहे ना की मध्ये एकदम चांगला येतो आणि मध्ये ना एकदम काय खड्डे येतात, अरे बाबा बेकार खड्डे येतात आणि गाडी पूर्ण अनबॅलन्स होते. म्हणून हा सगळ्यात बेस्ट अशा रोडवर ना कधी अशी खराबमध्ये आला ना रोड, हँडल अजिबात सोडू नका. हँडल घट्ट पकडा एकदम. असं बिंदास असे गाडी चालवू नका, कारण कधी खड्डे असल्या ना की आपण बॅलन्स गेला ना आणि हँडलचे हात सुटले तर बाईक म्हणजे बाहेर जाऊ शकते, जर लोडेड असेल बाईक तुमची तर. कारण मी आज कसं पूर्ण टॉप बॉक्समध्ये वजन आहे, पाठी निखिल भाऊ आहेत, त्यामुळे गाडी फुल लोडेड आहे. त्यामुळे ते एक थोडंसं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे बघा हे असे खड्डे येतात ना, बघा हे मध्ये झपकरणं खड्डे येतात आणि मग कंट्रोल नाही करायची, त्या खड्ड्यातून घुसवायची. कारण तुम्ही कंट्रोल करायला गेलात ना मग तुमचा बॅलन्स जातो. सिग्नल खूप भेटले पण आतमध्ये, म्हणजे खाली नाशिकला आल्यानंतर.
हा मला वाटतं आपण कुठल्या तरी वेगळ्या रूटने आहेत, नाही तर हायवेने डायरेक्ट गेलो असतो तर एवढे सिग्नल भेटले नसते. एकदम मला वाटतं 1-1 किलोमीटरवरती हे आहेत, रस्ते आहेत आपल्या, सॉरी सिग्नल आहेत. अरे चलो चलो. राईट साईडचं पूर्ण काम चालू आहे रोडचं. काय आलं? हां आवाज येतोय, आवाज येतोय, आवाज येतोय, ये लवकर. पुणे शिर्डी राईट, मुंबई राईट, द्वारका चौक राईट, अशोक स्तंभ सीधा, गोल्फ क्लब मैदान सीधा. मग वाणी कुठे आपलं, सॉरी वणी कुठं आहे? अच्छा वणी सीधा. चला सरळ, वणी सरळ. रोहित लेफ्ट नाही ना, हा नाही पुढचा 200 मीटर पुढचा. पुढचा वाला. फीट आहे. हां मस्त आहे रे, थंड आहे रे. अच्छा फोनवर आहे, फोनवर. बरं वाटतं जरा, थंड आहे. हे बघ इकडे आहे पंचवटी, इकडे आहे पंचवटी. हा पूर्ण रोड पंचवटीचा आहे. हे बघ गोदा पार्क. हे नाही पुढे 700 मीटर ते लेफ्ट आहे. हा पुढचं आई ग बाई. सागर भेटला की मग आपण सुसाट जाऊ. अजून 60 किलोमीटर आहे भावांनो माझ्या. पंचवटी सिटीमधून आल्यामुळे हे प्रॉब्लेम, जरा थोडासा जाम भेटला आपल्याला. फायनली भेटला भाऊ आपला. मला वाटलं की म्हटलं आम्हाला सोडून जाणार. तू सोडून चालला होता पुढं. काय म्हणते, बरे आहात? ट्रिप कशी? मस्त. आम्हाला पण थंडी काल भेटली येताना. आता ना, आता गरम होते. काल आम्हाला भरपूर थंडी लागली. आता मला वाटतं आमचं 40 किलोमीटर आहे अजून. 40-50 किलोमीटर आहे. हां छान भेटला. बँगलोरवरून मागवला बाई. सरबत पिऊया काय रे? थंड पिणार काय? थंड काय? हां ठीक आहे चल. चला थोडं थंड. त्यांना टाईम आहे भाई, पण आपल्याला निघायचं आहे. त्यांच्याकडे खूप टाईम आहे. अच्छा आहे ना तिथे, आहे ना ते काय. नाही पण हे छान, ह्याच्याने माहिती आहे काय, एनर्जी येते, एनर्जी येते. पिया हां ते आहेच. तरी आम्हाला आता रोड चांगला भेटेल वणीला जाताना. अच्छा अरे प्लॅनमध्ये मोठा चेंज झाला आहे आणि तो म्हणजे सागरमुळे. चांगला आहे, आम्हाला टायमिंगवर भेटला देवासारखा. म्हणून आम्ही म्हणजे जेवढा मोठा वेळ होता जाणार होता, म्हणजे 12-1 वाजले असते आम्हाला रात्री पोचायला घरी, तो आमचे टाळले, म्हणजे वाचवले सागरमुळे. आणि सागर आम्हाला भेटला, बोलतोय की वणीला खूप गर्दी असते, वणी सप्तशृंगीला. तिकडे दुसरी गोष्ट पासेसची वगैरे सिस्टम नाही आहे, म्हणजे VIP पास वगैरे घेऊन जातो तसली सिस्टम नाही. त्यामुळे आम्हाला कमसे कम वणीलाच आपल्याला 6-7 वाजले असते. आणि प्लस घरी तरी काय आम्हाला जायचं आहे, त्यामुळे घरी पोचायला आम्हाला 12 वाजते. त्यामुळे आम्ही कॅन्सल प्लॅन ह्याच्यासाठीच करतो आहे, कारण जाऊन उगाच ते बॉडी पेन होणार, दुसऱ्या दिवशी त्रास होणार. त्यापेक्षा ते कधीतरी स्पेशल आपण वणी करू. कारण स्टे करायचं असलं असताना तर ठीक होतं, रात्री थांबायचं असलं असतं तिकडे, पण स्टे नाही आहे. आज आम्हाला काही करून घरी पोचवलं आहे, त्यामुळे आम्ही ते थोडंसं आम्ही आता कॅन्सलच करतो आहे. परत आम्ही ना पंचवटीला जाऊन, हे लोक पंचवटी गेले नाहीत अजून, त्यामुळे पंचवटीला थोडंसं टाईमपास करून तिकडे जेवून मग आम्ही डायरेक्ट निघणार घरी. कारण आता जर वणीला गेलो ना तर हालत खराब आहे. कारण एकतरी आम्ही काल रात्री हालत खराब झाली. 3 तास परत आम्ही इकडे त्र्यंबकेश्वरला,
त्यामुळे खूप हालत करत आणि आता आम्ही वणी कॅन्सल पंचवटीला जाऊ, थोडंसं टाइमपास करून तिकडून जेवून मग घरी. ओके ना बरोबर. म्हणजे आपला आता रोहित खुश झालेला आहे, बाकी तुमचं माहित नाही. रोहित खुश झाला पाहिजे. यस 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 यस. नाही पण ॲक्च्युली बरोबर आहे, कारण उगाच जाऊन तिकडे त्या लाईनमध्ये गर्दी किती आहे माहीत नाही, आणि नाही म्हटलं तर इथून अजून 50 किलोमीटर आहे. हां काय नाही, पण आता मिसळ खात बसलं तर मग जेवणार कधी भाई? 12:30 वाजले. तो बाळा बोलतो पंचवटीला या, इथेच जेऊया. तिथूनच आपल्याला जायचं आहे, आपल्याला रोड हायवे पकडा, तिकडूनच जायचं आहे पंचवटीवरूनच. कळलं काय? मग तिथूनच जाऊन तिथेच बघू ना, चांगलं वाटेल. चल सागर चला, चौकात जावा, आरामात जा, आरामात चल. चल रोहित पुढे, रोहित पुढे चल, रोहित पुढे चल. चला या माझ्या मागोमाग. ए थांबा 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 थांबा. हा नाही, पुढे 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 1 किलोमीटर पुढे, 1 किलोमीटर लेफ्ट सांगते. गाईस ॲक्च्युली कसं असतं, बरं झालं देवासारखा भेटला आम्हाला सागर, आणि आम्ही पुढे गेलो नाही. कारण कसं आहे, जाऊन परत ते एवढ्या गर्दीमध्ये ना म्हणजे लाईन लावून जर दर्शन व्हायला एवढा वेळ लागला तर आम्हाला घरी पोचायला खरोखरच रात्र झाली असती. आणि ॲक्च्युली म्हणजे बॉडी पण थकली आहे, काल रात्री ड्रायव्हिंग केली, परत सकाळी झोप नाही भेटली, प्लस तिकडे त्र्यंबकेश्वरला 3 तास. हां आजचा दिवस आम्हाला थांबलो असतो ना कुठे, तर मग आपलं झालं असतं वणी, पण नाही झालं. ठीक आहे, आपण स्पेशल फक्त कधीतरी वणीची एक राईड करू 100%. कारण ते एक माझी, म्हणजे मी अजूनपर्यंत गेलो नाही वणीला, तर वणी सप्तशृंगीला मी नक्की जाणार आहे. म्हणजे आत्ताच ह्या डिसेंबर जानेवारी फेबमध्ये, त्या ह्याच पिरियडमध्ये एक राईड फक्त वणीसाठी मस्तही ठेवणार. सगळ्यांनी आपण जाऊ एकदा. ठीक आहे, होतं चांगलं रेडी होतं. बस आपलं दर्शन सकाळचं छान झालं त्र्यंबकेश्वरचं, म्हणजे आपण आलेल्याचं काहीतरी हे झालं, उपयोग झाला इकडे. नाही ठीक आहे ना, बरं झालं ना. ॲक्च्युली त्याच्यासाठी तर आपल्याला सागर भेटत असेल, म्हणून ते सागर लकीली भेटला आपल्याला. कारण आपल्याला माहीतच नव्हतं ना, आपण त्या अंदाजातच जात होतो की बाबा गर्दी असली तर आपण पास घेऊन पुढे जाऊया असं. पण जर पासेसच नाही भेटत तर मतलब नाही जाऊन ना. इमर्जन्सीसाठी ते चांगलं पडतं. भारी 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 पडलं असतं, खूप भारी पडलं असतं. तर आता आम्ही प्लॅन असा केला आहे, आपली जी मंडळी आहे अनिलची फॅमिली, ती पण येत होती वणीला, पण आम्ही त्यांना सांगितलं असं आहे, त्यामुळे त्यांनी पण प्लॅन कॅन्सल केला. तर आम्हाला ते आता भेटणार आहेत पंचवटीच्या इथे, हॉटेल पेशवा म्हणून आहे, तिकडे आम्ही सगळे आता एकत्र जेवणार आणि मग ते समृद्धीने जाणार, आपण सगळं मुंबई हायवेने. आता हे पेशवा हॉटेल इथून आहे 4 किलोमीटरवर आहे. 9 मिनटं दाखवत आहेत. कारण म्हटलं आता कालपासून आम्हाला भेटलाच नाही, तर म्हटलं आता दुपारचं तरी एकत्र जेवू. पण या सिटीमध्ये ना खूप ट्रॅफिक आहे, खूप जाम आहे, अजिबात पळवायला भेटत नाही गाडी. आणि मग संध्याकाळचं तिथे ह्या रोडला तर जाम असेल फुल बाई. चल लेफ्ट घ्यायचं आहे रे बाबा आपल्याला. नाही हा लेफ्ट घ्यायचा आहे पहिलाच. मला वाटतं आपल्याला हाच रोड पकडायचा आहे सरळ आपला. हां नाशिगाव आहे. मस्त की जेवलो की सरळ निघालो सुसाट भाई. 6 वाजता टच डोंबिवली सुसाटमध्ये जायचं आता. आणि टायमिंग परफेक्ट आहे आपल्या जेवणाचं आजचं. 1 बरोबर 1 पण नाही वाजला आहे. हां 1 वाजला बरोबर. हे भाई इथून आहे काय कट? ओके ठीक आहे. चला लेफ्ट साईडचा इंडिकेटर द्या सगळ्यांनी. हॉटेलमध्ये पोचलो, बरोबर 1 वाजला आहे. आणि हे हॉटेल आहे, रोड टचच आहे. हा आपला सगळं मुंबईला जातो हा. आणि इथून आपण सगळं जाणार. गाड्या आपल्या इकडे पार्क केल्यात मस्त की सावलीमध्ये. आणि हे हॉटेल आहे, हॉटेलचं नाव आहे पेशवा. हे बघा हॉटेल पेशवा. आपली सगळी मंडळी आतमध्ये बसली आहेत, टेबल वगैरे बुक झालेलं आहे. कुठे बसू? तिकडे इकडे बसू इकडे. हां इथे तुम्ही पुढे बसा, यांना असं पाहिजे ते बसू दे. हा इथे बसतो नाही.
तुम्ही ऑर्डर करा खायचे. माय बेस्ट फ्रेंड. पण दादा विशान भाऊ आले असते अजून मजा आली असते हा बाईक घेऊन. हां विशान भाऊ आले असते तर अजून मजा आली असते. हे काय लहान आहात का तुम्ही आता? ए बाबा ए नाशिक राईडची सांगता जी आहे आपल्या मित्रासोबत, म्हणजे मी कालपासून बोलतोय की बाबा अनिल सोबत जेवायला भेटला पाहिजे, पण फायनली जेवायला भेटला आम्हाला. आणि तो सागरमुळे बरं झालं. लकीली ही पण मंडळी सगळी जात होती वणीला, पण ती चांगलं झालं कॅन्सल झालं, कारण यांना पण 12 वाजले असते. त्यामुळे आजच्या सागर कोक आणि आजच्या राईडची आमची सांगता जी आहे ती आपल्या अनिलच्या फॅमिलीसोबत मस्त जेवायला बसलाय. आणि आम्ही ही व्हिडिओ आता इथेच एंड करणार आहोत. मस्तपैकी जेवण सगळ्या एकत्र बसून जरा बरं वाटलं जरा. विशांत भाऊ पण खूप अनिलची मिसेस पण आज आली आहे, नाही तर राईडला तर कधी येत नाहीत. विशांत भाऊ मला वाटतं एकच राईड आले त्याच्यानंतर गायबच झाले. हां तुम्ही गेला तो आमच्यावर येत नाही ना तुम्ही, आम्हाला पण घ्या ना तुमच्या व्हिडिओमध्ये जरा. धनंजय भाऊ पण येणार आहे. एकदा लोणावळा करूया, परत लोणावळा करूया. शांतच आहे रे एकदम. ती अशी शांत असते. बसली घराकडे जाऊन बाबू काय पाहिजे? बाबू थंडी वाजते. थंडी वाजते काय? थंडी वाजते काय? दोन्ही घ्या. सूप घ्या पटावट. चला सूप घ्या पटावट. थंड झालं तर मजा नाही येणार. अनिल सूप गरम आहे ना? गरम आहे तोपर्यंत पिवा भाऊ. गरम आहे तोपर्यंत पिवा, नंतर मजा नाही येणार नंतर.